आदरणीय या राज्याचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन साहेब, आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, कायंदे ताई, त्यानंतर मंगेशदादा चव्हाण साहेब आणि पाटील साहेब, म्हणा सॉरी दोंडे साहेब, सॉरी साहेब, तुम्हाला विषय सगळा माहीत आहे. टप्पावाढीचा विषय आमचा आहे आणि सगळ्यांचा स्फूर्त आहे. महाजन साहेब, केवळ तुम्ही आणि मंगेशदादा चव्हाण साहेब यांनी मागच्या वर्षी अतिशय कष्ट घेतलं 8 ते 10 दिवस आणि सीएम साहेबांना पटवून सांगितलं की यांना टप्पावाढ दिली पाहिजे, कारण 70,000 शिक्षक ह्या महाराष्ट्रात काम करतात ह्या टप्पावाढीच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही केल्यामुळं दुसऱ्या दिवशी निर्णय आपण घेतलेला आणि त्या दिवशी तुम्ही याच मैदानावरती सांगितलं होतं की पुढील टप्पावाढीच्या वेळेला तुम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही. हे आपले शब्द आहेत आणि तुम्ही राज्याचे संकटमोचक आहात आणि पूर्ण विश्वास आहे आमचा. आणि कांदेताईंना तर पूर्वीपासून माहीत आहे हा विषय कांदेताईंच्या समोरून हा झालेला आहे. आपणास नम्र विनंती करतो की आम्ही आदरणीय भुसे साहेबांना पण मागील 2-3 दिवसामध्ये याबद्दल आम्ही भेटलो होतो. दादासाहेब सुद्धा म्हटले की आम्ही ह्या विषयावरती पॉझिटिव्ह आहोत, सकारात्मक आहोत, आमची काही अडचण नाही. कालच आम्ही शिंदे साहेबांना सुद्धा संध्याकाळी आमचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय बैठक घेऊन निर्णय देऊ म्हणून. आता आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे की हे शिक्षक, हजारो शिक्षक या राज्यामध्ये असे आहेत आणि सगळं झालंय, फक्त शेवटचा टप्पा राहिलाय. जे होईल ते 20, 40, 60, 80 होईल. परंतु ह्याच्यामध्ये ज्या निर्णय घेत असताना एकच वाक्य असं आहे की 2016चा जो निर्णय, 19 सप्टेंबर 2016चा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये सरसकट हा शब्द घातल्यामुळे प्रत्येक वर्षी टप्पावाढ देत असताना परत शासनापुढे जावं लागतं. पूर्वी तशी पद्धत नव्हती. एप्रिलला ऑटोमॅटिकली अनुदानाचा टप्पा वाढत होता. तो एक विषय महत्वाचा आहे. त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांचा विषय सुद्धा तुम्हाला माहिती आहे की कारण नसतानाच्या त्रुटीपूर्तता शाळा त्यात अडकलेल्या आहेत आणि कमी पटसंख्येच्या शाळा सुद्धा ते कारण नसताना ते अपात्र केले. आणि मला खात्री आहे की ह्या अधिवेशनामध्ये हे तिन्ही विषय आपण संपवाल आणि आम्हाला सुद्धा जसा पलीकडं गुलाल उधळला तसं गुलाल उधळण्याची संधी आपण द्याल असं मला वाटतं. मी आपणास विनंती करतो की आपण याबाबत मार्गदर्शन करा. राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, कायंदेताई, मंगेशदादा, मनोहरजी धोंड साहेब, समोर बसलेले सर्व शिक्षक बंधूंनो, इकडे बघितले नाहीत का? आपल्याला कल्पना आहे टप्पा पद्धत ज्यावेळेला सुरू केली त्यावेळेला खरं म्हणजे ते शासन होतं म्हणून ती पद्धत सुरू झाली. अन्यथा काही मात्र सुद्धा शक्यता आपली या टप्पा 20%, 40%, 60%ची झाली नसती. पण सरकार अतिशय संवेदनशील आहे. देवेंद्रजी पण होते त्यावेळेला, शिंदे साहेब होते त्यावेळेला, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणून हा निर्णय केला की इतक्या हजारो लोकांना आपल्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. आणि म्हणून इतका ऐतिहासिक निर्णय हा पहिल्यांदा त्यावेळेला त्या ठिकाणी झाला. टप्प्यामध्ये मग 20 झाले, 40 झाले, 60 आता मला वाटतं अजून काही आपलं 80 पण झालं आहे. मागच्या वेळेला पण 80 आपण करून घेतला आग्रहाने. आता 100चा फक्त राहिलेला आहे. बरोबर आहे. निश्चित आपण काळजी करू नका. आम्ही काही अपूर्ण काम कुठलंही करणार नाही. जास्त वेळ घेणार नाही. आपला तुमचे आहे, तुमच्या अडचणी आम्हाला माहीत आहे. दादा पण या ठिकाणी आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेल जास्त वेळ न घेता की तुम्ही काळजी घेऊ नका. आताही आपल्याला हा प्रश्न मार्गी लावावाच लागेल, कारण आता नियमानुसार आहे आणि आपण मान्य केलेलं आहे. त्यामुळे हा ते आपण बघू. पण आता 80 100 करायचं आहे, 80 करायचं आहे, त्याच्यामध्ये पुढे अडचण येणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही उद्याच या संदर्भामध्ये बोलू. तुमचं निवेदन असेल तर जरा दिलं तर अधिक बरं होईल. ते निवेदन घेऊन आमचे पत्र त्याला जोडू आणि उद्याच आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे हा विषय त्या ठिकाणी मांडू. उपमुख्यमंत्री महोदय आहेत दोन्ही, त्यांच्याकडे विषय मांडवणे लवकरच, जास्त वेळ लागणार नाही. लवकरात लवकर आपण हा विषय त्या ठिकाणी मार्ग लावू. जास्त काही बोलत नाही, कारण आपण 1-2 ठिकाणी इकडे तिकडे सगळीकडे जायचं आहे. आता मंत्रीची यायची पद्धत नाही आहे, तर ते शिष्टमंडळ तिकडेच असतं. पण आजचा दिवसही यांच्यासाठी आनंदाचा होता. हे सगळे 2-3 तासापासून तिथे घ्यायला येऊन बसले की चला 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 म्हणून. मग खरं मी म्हटलं तुम्ही तिकडे या 5-6 जण, पण
त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून आम्हाला इथे एक 10 मिनिटासाठी घेऊन आले, पण वेळ खूप झालेला आहे, जास्त बोलणार नाही. पण तुम्हाला पुन्हा आश्वासित करेन की आपण काळजी करू नका, तुमचा निर्णय आम्ही लवकर मार्गी लावून घेऊ. धन्यवाद. मनस्वी धन्यवाद सर. वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द आहे. पुण्यात नसल्यामुळे काय झालं माझ्या डोळ्यात तर पाणी आहे. अशा 65,000 शिक्षकांच्या चुली पेटवण्याचं काम साहेब तुम्ही केलेलं आहे आणि 65,000 शिक्षक तुमच्याकडे आशा लावू नये. अरे